ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या एका कादंबरीतील शब्दप्रयोगावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने साताऱ्यातील शिवतीर्थावर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी संबंधित शब्द तात्काळ मागे घेण्याची मागणी करत राज्यभर गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विश्वास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की संबंधित कादंबरी ही 2006 मध्ये प्रकाशित झाली असून आजवर 2 ते 3 पिढ्यांनी ती वाचलेली आहे. सोलापूर येथील साहित्य संमेलनात या कादंबरीच्या 3,500 प्रती विकल्या गेल्या अशीही माहिती त्यांनी दिली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना ते म्हणाले की आंदोलक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यांना काही शंका असल्यास आम्ही समोरासमोर बसून चर्चेद्वारे तोडगा काढण्यास तयार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिताना एखादा शब्द अनावधानाने चुकून गेला असेल तर तो शब्द मागे घेण्याची माझी तयारी आहे, असेही विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं. विश्वास पाटील यांच्या भूमिकेमुळे सुरू असलेल्या वादावर संवादातून तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हे नाट्य अजून रंगणार आहे असं दिसतंय.